नमस्कार. अनेकदा आपल्यासोबत असं होतं की आपण एखादं काम सुरू करण्यापूर्वीच त्यावर इतका विचार करतो की ते काम कधी सुरूच होत नाही. हो, अगदी. ते काम अगदी परिपूर्ण परफेक्टच झालं पाहिजे हा जो दबाव असतो ना, तो आपल्याला पुढे जाऊच देत नाही. मानसशास्त्रात याला जडत्व किंवा काय म्हणतात त्याला? इनर्शिया. हो, इनर्शिया म्हणतात. आज आपण याच मानसिक अडथळ्यावर मात करण्याच्या काही प्रभावी पद्धतींबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. बरोबर. आणि हा विषय आजच्या काळात खूप महत्वाचा आहे, कारण आपल्यासमोर माहितीचा आणि पर्यायांचा इतका भडीमार असतो खरंय. की सर्वोत्तम निवडण्याच्या नादात आपण कृतीच करत नाही. आजच्या चर्चेचा आधार आहे पीटर हॉलिन्स यांचं थिंक लेस डू मोर हे पुस्तक. छान. तर केवळ विचार करत न बसता कामाला सुरुवात कशी करायची यावर आज आपण खोलवर बोलणार आहोत. हो, आणि प्रेरणा येण्याची वाट न पाहता कृती कशी करायची यावरही. चला तर मग सुरुवात करूया आपल्या सर्वात मोठ्या शत्रूपासून, परफेक्शनिझम. म्हणजे प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण असण्याचा हट्ट. पुस्तकात म्हणलंय की हा प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आहे. पण मला नेहमी प्रश्न पडतो की चांगलं काम करण्याची इच्छा असणं यात चुकीचं काय? प्रश्न खूप चांगला आहे, आणि याचं उत्तर असं आहे की चांगलं काम करण्याची इच्छा असणं अजिबात चुकीचं नाही. मग अडचण कुठे आहे? अडचण आहे पहिल्याच प्रयत्नात परिपूर्ण काम करण्याचा हट्ट धरण्यात. अच्छा. इथेच खरी समस्या आहे. परफेक्शनिझम आपल्याला कामाला सुरुवात करण्यापासून रोखतो, कारण आपल्या मनात अपयशाची भीती असते. जर माझं काम सर्वोत्तम झालं नाही तर? ही भीती आपल्याला पाऊलच उचलू देत नाही. म्हणजे उपाय हा आहे की आपण आपल्या सुरुवातीच्या अपेक्षा किंवा स्टँडर्ड्स कमी करायचे. बरोबर. हे ऐकायला सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात चांगलं काम करण्याचा मोह टाळणं खूप कठीण आहे. म्हणजे आपण स्वतःला मुद्दाम होऊन कमी दर्जाचं काम करायला सांगायचं का? नाही, मुद्दा कमी दर्जाचं काम करण्याचा नाहीये मुळीच. मुद्दा आहे करण्याची प्रक्रिया आणि परीक्षण करण्याची प्रक्रिया या दोन्हींना वेगळं करण्याचा. ओके. उदाहरणार्थ, जर तुम्हाला पेंटिंग शिकायचं असेल आणि तुम्ही पहिल्याच दिवशी लिओनार्डो दा विंचीसारखं चित्र काढण्याचा विचार केलात, मग तर मी कधी कॅनव्हासला हातच लावणार नाही. बरोबर. त्याऐवजी स्वतःला सांगा, आज मी फक्त रंगांशी खेळणार आहे, एक लहानसं डूडल काढणार आहे. म्हणजे उद्देश मास्टरपीस बनवणं नाही, तर फक्त सुरुवात करणं आहे. अगदी. फक्त ब्रश हातात घेण्याची सवय लावणं. आणि मला वाटतं हा नियम सर्जनशील कामांसाठी जास्त महत्वाचा आहे. जसं की 10 पानांचा रिपोर्ट लिहायचा असेल तर संपूर्ण रिपोर्टचा विचार करण्याऐवजी फक्त पहिला पॅरेग्राफ लिहिण्यावर लक्ष केंद्रित करा. मग तो कसाही असो. हो, यालाच लेखक शिट्टी फर्स्ट ड्राफ्ट म्हणतात. म्हणजे पहिला मसुदा नेहमीच वाईट असतो हे स्वीकारणं. अगदी बरोबर. पहिला मसुदा हा फक्त विचारांना कागदावर उतरवण्यासाठी असतो. एकदा का काहीतरी कागदावर आलं की मग त्याला सुधारणं सोपं जातं. कोऱ्या कागदाकडे पाहण्यापेक्षा हे खूप सोपं आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे लहान मुलाचं चालायला शिकणं. ते पहिल्याच प्रयत्नात धावत नाही, ते अनेकदा पडतं, उठतं आणि पुन्हा प्रयत्न करतं. हो. जर त्या लहान मुलाने विचार केला की मी न पडता चालेपर्यंत प्रयत्नच करणार नाही, तर ते कधीच चालू शकणार नाही. खरंय. म्हणजे आपल्यालाही कामाच्या बाबतीत पडण्याची तयारी ठेवली पाहिजे, चुका करण्याची आणि त्यातून शिकण्याची. पण अनेकदा अडचण ही असते की ते पहिलं अगदी छोटं पाऊल उचलायची सुद्धा इच्छा होत नाही. इथेच मोटिवेशनचा प्रश्न येतो, नाही का? हो. आणि आपला एक मोठा गैरसमज असतो की कोणतंही काम करण्यासाठी आधी प्रेरणा लागते. पण सत्य याच्या उलट आहे. अगदी उलट. प्रेरणा ही कृतीचा परिणाम आहे, कृतीचं कारण नाही. म्हणजे आपण प्रेरणेची वाट पाहत बसतो. हो, पण ती कृतीतून जन्माला येते. हे एक सकारात्मक चक्र आहे. तुम्ही एक छोटी कृती करता, ॲक्शन. हो, ॲक्शन. त्यातून तुम्हाला एक लहानसं यश मिळतं. रिझल्ट. आणि त्या यशामुळे आत्मविश्वास वाढतो. कॉन्फिडन्स. बरोबर. आणि मग तो वाढलेला आत्मविश्वास तुम्हाला अधिक कृती करण्याची प्रेरणा देतो. मोटिवेशन. ही कल्पनाच खूप वेगळी आहे. म्हणजे आपण प्रेरणेला एका गूढ भावनेसारखं बघतो, जी कधीतरी येईल. पण ती एक रासायनिक प्रक्रिया आहे जी आपण स्वतः निर्माण करू शकतो. अच्छा, यामागे काही शास्त्र आहे का? नक्कीच. जेव्हा आपण एखादा छोटं काम पूर्ण करतो तेव्हा आपला मेंदू डोपामाइन नावाचं रसायन सोडतो, जे आपल्याला आनंदी आणि प्रेरित झाल्यासारखं वाटायला लावतं. अगदी. त्यामुळे प्रेरणा ही केवळ एक भावना नसून कृतीचा एक रासायनिक परिणाम आहे. समजा एखादं मोठं पुस्तक वाचण्याचा मोड नाहीये, पण जर आपण ठरवलं की फक्त 2 पानं वाचूया, तर ती कृती केल्यावर मेंदूला एक छोटं काम पूर्ण झाल्याचं सिग्नल मिळतो आणि पुढे वाचण्याची इच्छा निर्माण होते. वाह,
म्हणजे प्रेरणेची वाट पाहणं म्हणजे गाडी सुरू होण्यासाठी पेट्रोल भरण्याची वाट पाहण्यासारखं आहे. पण खरं तर गाडी थोडी ढकलल्यावरच ती सुरू होऊ शकते. उत्तम उदाहरण आहे. आणि याचा एक मोठा फायदा म्हणजे आपली स्वतःबद्दलची प्रतिमा बदलते. बरोबर. जेव्हा आपण प्रेरणेशिवायही काम करायला लागतो तेव्हा मी आळशी आहे हा विचार हळूहळू नाहीसा होतो. आणि त्या जागी मी भावनांवर अवलंबून न राहता कृती करू शकतो हा विचार येतो. अगदी. प्रेरणा ही तात्पुरती असते, ती येते आणि जाते, पण कृती करण्याची सवय जर लावली तर त्याचे परिणाम कायमस्वरूपी मिळतात. एकदा का आपण कृती करायला लागलो की पुढचं पाऊल म्हणजे आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणं. हो, आणि तिथेच धोका किंवा रिस्क हा शब्द येतो, जो अनेकांना घाबरवतो. हो, कारण आपण धोका आणि संकट यांना एकाच अर्थाने पाहतो. पण लेखक म्हणतात की धोका म्हणजे केवळ संकट नव्हे, तर ती वाढण्याची आणि शिकण्याची एक संधी आहे. कम्फर्ट झोनमध्ये सुरक्षित वाटतं, पण तिथे वाढ खुंटते. म्हणजे आपण आपल्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोचू शकत नाही. बरोबर. सायकल शिकताना पडण्याचा धोका असतोच, पण तो धोका स्वीकारल्याशिवाय कोणीही सायकल चालवायला शिकू शकत नाही. पण इथे धोका पत्करणं म्हणजे विचार न करता काहीही करणं असं नाहीये ना? अजिबात नाही. इथे कॅल्क्युलेटेड रिस्क ही संकल्पना महत्वाची आहे. म्हणजे विचारपूर्वक उचललेलं पाऊल. हो, परिस्थितीचं विश्लेषण करणे, संभाव्य फायदे तोटे समजून घेणे आणि मग माहितीवर आधारित निर्णय घेणे. म्हणजे सर्वात वाईट काय होऊ शकतं याचा विचार करणे आणि त्यासाठी तयार राहणे. जसं स्टीव्ह जॉब्स यांनी आयफोन आणताना कीपॅड नसलेला फोन चालेल की नाही हा मोठा धोका पत्करला होता. बरोबर. त्यावेळेस सगळे हसले होते. पण त्यांचं विश्लेषण होतं की लोकांना मोठ्या स्क्रीनचा अनुभव जास्त आवडेल. तो धोका यशस्वी झाला. हो. पण ही तर मोठ्या लोकांची उदाहरणं झाली. सामान्य माणसाच्या आयुष्यात कॅल्क्युलेटेड रिस्क कशी दिसू शकते? खूप चांगला प्रश्न आहे. सामान्य आयुष्यात हे धोके लहान असू शकतात. जसं की नोकरी बदलण्याचा विचार करणे. ओके. जिथे तुम्ही आधी तुमच्या खर्चाचे नियोजन करता आणि काही महिन्यांची बचत तयार ठेवता. किंवा एखादा नवीन कोर्स शिकणे, ज्यासाठी वेळ आणि पैसा दोन्ही गुंतवावे लागतात. हो, पण त्यामुळे तुमच्या करिअरला फायदा होऊ शकतो. किंवा मीटिंगमध्ये सगळ्यांसमोर एक नवीन कल्पना मांडणे, जी कदाचित नाकारली जाईल. पण प्रत्येक वेळी जेव्हा आपण असा विचारपूर्वक धोका पत्करतो तेव्हा आपण काहीतरी नवीन शिकतो. अगदी. अपयशाकडे शिकण्याची प्रक्रिया म्हणून पाहिलं पाहिजे, शिक्षा म्हणून नाही. ठीक आहे, आपण कामाला सुरुवात केली, धोके पत्करायलाही तयार झालो, पण आता कामाचा ढिगारा समोर आहे. एकाच वेळी अनेक गोष्टी करायच्या आहेत. इथेच गोंधळ उडतो. बरोबर. मग कामाचं व्यवस्थापन कसं करायचं? इथेच कामाच्या व्यवस्थापनाचे काही हटके नियम उपयोगी पडतात. आपण नेहमी टू डू लिस्ट बनवतो. हो, काय करायचं याची यादी. पण लेखक म्हणतात की काय करू नये याची यादी, म्हणजेच डोंट डू लिस्ट बनवणंही तितकंच महत्वाचं आहे. ही कल्पनाच खूप वेगळी आहे. आपण नेहमी काय करायचं याची यादी बनवतो, करू नये यादीचा विचारच कधी केला नाही. याचा खूप मोठा मानसिक परिणाम होतो. डोंट डू लिस्ट आपल्याला आपल्या वेळेचं आणि ऊर्जेचं रक्षण करायला शिकवते. शिस्त लावते. हो. उदाहरणार्थ, मी सकाळी 10 वाजेपर्यंत सोशल मीडिया वापरणार नाही, किंवा मी अनावश्यक मीटिंगमध्ये सहभागी होणार नाही. माझ्या ध्येयांशी संबंधित नसलेल्या कामांना मी नाही म्हणायला शिकेन. अगदी. ही यादी बनवल्याने आपलं लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी आपोआप कमी होतात आणि महत्वाच्या कामासाठी म्हणजे डीप वर्कसाठी वेळ आणि मानसिक ऊर्जा दोन्ही मिळतात. आणि कामाच्या व्यवस्थापनाची दुसरी पद्धत आहे बर्नर लिस्ट. ही कल्पना मला खूप आवडली. हो, ती एका शेफच्या स्टोव्हवरून घेतली आहे. बरोबर. जिथे तो त्यावर पूर्ण लक्ष देऊ शकतो. आणि कमी महत्वाच्या गोष्टी मागच्या बर्नरवर मंद आचेवर शिजत राहतात. तसंच आपल्या कामांचंही करायचं. फ्रंट बर्नरवर ती कामं ठेवायची जी सध्या सर्वात महत्वाची आहेत. आणि बॅक बर्नरवर ती कामं जी महत्वाची आहेत पण सध्या तातडीची नाहीत. बरोबर. पण माझ्या मनात एक प्रश्न येतो. आपल्या आयुष्यात अनेकदा फ्रंट बर्नरवर एकाच वेळी 4-5 गोष्टी येतात. ऑफिसचं काम, कौटुंबिक जबाबदारी, स्वतःची तब्येत. अशा वेळी प्राधान्य कसं ठरवायचं? हा एक अतिशय व्यावहारिक प्रश्न आहे. बर्नर लिस्टचा अर्थ असा नाही की तुम्ही एका वेळी फक्त एकाच गोष्टीवर काम कराल. अच्छा. पण याचा अर्थ असा आहे की एका विशिष्ट वेळेत तुमचं 100% लक्ष कोणत्या एकाच गोष्टीवर आहे हे तुम्हाला माहीत असतं. मल्टीटास्किंग हा एक भ्रम आहे. आपलं मेंदू एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करू शकतो. हो. त्यामुळे जेव्हा तुम्ही ऑफिसचं काम करत असाल तेव्हा ते फ्रंट बर्नरवर आहे,
पण जेव्हा तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवत असाल तेव्हा कुटुंब फ्रंट बर्नरवर येतं. म्हणजे ही यादी स्थिर नाही, तिचं वेळोवेळी पुनरावलोकन करणं गरजेचे आहे. अगदी. हे आपल्याला मानसिक स्पष्टता देतं की या क्षणी माझ्यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे. खरं आहे, या सगळ्यासाठी म्हणजे कृती करण्यासाठी, लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला ऊर्जा लागते. आणि आपण अनेकदा वेळेचं नियोजन करतो पण ऊर्जेचं नाही. आणि इथेच या पुस्तकातली सर्वात महत्वाची संकल्पना येते, ऊर्जेचे व्यवस्थापन. ही केवळ वेळेचे व्यवस्थापन नाही. टाइम मॅनेजमेंट नाही तर एनर्जी मॅनेजमेंट. बरोबर. आपल्या शरीरात साधारणपणे 90 ते 120 मिनिटांची नैसर्गिक ऊर्जा चक्र असतात. त्यांना अल्ट्राडियन रिथम्स म्हणतात, बरोबर? हो. हे आपल्या 24 तासांच्या सर्काडियन रिथम्सपेक्षा वेगळे आहेत, जे झोप नियंत्रित करतात. अल्ट्राडियन रिथम्स हे दिवसाच्या आतले छोटे छोटे ऊर्जा आणि विश्रांतीचे चक्र आहेत. हे तर खूपच महत्वाचं वाटतंय. म्हणजे दिवसातून 8 तास सलग काम करण्याची कल्पनाच मुळात चुकीची आहे. अशास्त्री आहे. मग आपण आपल्या कामाच्या दिवसाची रचना कशी बदलायला हवी? याची पहिली पायरी आहे स्वतःचं निरीक्षण करणे. पुढचे काही दिवस फक्त नोंद घ्या की तुमची ऊर्जा पातळी कधी सर्वाधिक आणि कधी सर्वात कमी असते. तुमचे पीक आवर्स ओळखा. ओके. आणि दुसरी पायरी? जेव्हा तुमची ऊर्जा पातळी सर्वाधिक असते तेव्हा सर्वात आव्हानात्मक आणि सर्जनशील काम करा, जसं की लेखन करणे किंवा एखादी स्ट्रॅटेजी बनवणे. आणि तिसरी पायरी म्हणजे? जेव्हा ऊर्जा पातळी कमी होते तेव्हा तुलनेने हलकी कामं करायची. अगदी. जसं की ईमेल तपासणे, फोन कॉल्स करणे किंवा कामाचं नियोजन करणे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक 90 ते 120 मिनिटांच्या सत्रानंतर एक छोटीशी विश्रांती घेणे. आणि ही विश्रांती म्हणजे मोबाईलवर सोशल मीडिया पाहणे नव्हे. नाही, अजिबात नाही. खरी विश्रांती म्हणजे त्या कामापासून पूर्णपणे दूर जाणे. 5 मिनिटासाठी डोळे मिटून बसणे, थोडं चालणे. विचारांच्या जंजाळातून बाहेर पडून कृतीवर लक्ष केंद्रित करणं कसं शक्य आहे? याची सुरुवात होते परफेक्शनिझम सोडून. मग लक्षात येतं की प्रेरणा ही कृतीतून निर्माण होते. ती येण्याची वाट बघायची नसते. त्यानंतर करू नये अशा गोष्टींची यादी करून आणि बर्नर लिस्ट वापरून आपलं लक्ष केंद्रित राहतं. आणि शेवटी आपल्या शरीराच्या नैसर्गिक ऊर्जेनुसार काम केल्याने उत्पादकता अनेक पटींनी वाढते. बरोबर. या सर्व पद्धती आपल्याला विचार करणाऱ्या व्यक्तीपासून कृती करणाऱ्या व्यक्तीमध्ये रूपांतरित करतात. आणि हा बदल केवळ कामापुरता मर्यादित राहत नाही. तो आपल्या संपूर्ण आयुष्यावर सकारात्मक परिणाम करतो. हो. एक शेवटचा विचार. या सर्व पद्धती एखादे काम सुरू करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. पण जेव्हा एखादे मोठे आणि आव्हानात्मक काम अर्ध्यात आलेले असते आणि सुरुवातीचा उत्साह कमी झालेला असतो, त्या मध्यम टप्प्यात टिकून राहण्यासाठी त्या मध्यम टप्प्यात टिकून राहण्यासाठी या तत्वांचा वापर कसा करता येईल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.